तर नमस्कार पब्लिक. तर मी तुमचा लाडका भावेश. आपल्या इथं आहे मस्त देवी शॉवरचा कार्यक्रम आपल्या भावाचा. आपण मस्त आता गावात आलो होतो. दादाची गाडी आहे. तर दादा बाहेर गेलेला आहे काहीतरी वस्तू आणायला. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटतो नक्की सांगा. हा ब्लॉग लास्टपर्यंत पहा. आता आपण थोड्याच वेळात मस्त तयारी वगैरे करून मस्त भवनमध्ये जाऊन ते तुम्हाला पूर्ण दाखवतो कसं काय आहे काही नाही. आमच्या इथला फंक्शन कसा इव्हेंट म्हणजे पूर्ण हे कसं करतात तुम्हाला सगळं दाखव. दादा गेला आता मस्त कपडे घ्यायला. त्याला पब्लिक तिथंच भेटू डायरेक्ट आता. तर पब्लिक आपण जो आता माईक घेतलेला आहे RD कंपनीचा, तो तुम्हाला मी 2-1 दिवसामध्ये तुम्हाला त्याचा रिव्हील करेल पूर्ण ब्लॉगमध्ये. तर ह्याच ब्लॉगमध्ये टाकतो का नाही टाकत ते नाही, पण दुसऱ्या ब्लॉगमध्ये आपण नक्कीच करतो ना ट्राय करू. कारण की सध्या माझ्याकडे कामं चालू आहे म्हणून मी ब्लॉग टाकत नाही. आपण तो जो RD कंपनीचा माईक आहे ना त्याचा पूर्ण एकदम भारी सेटअप कसा तुम्हाला कसं कॉन्सेप्ट करायचं कसं माईक पूर्ण रिव्ह्यू करायचं आणि कसा ब्लॉग बनवायचा त्याच्यात तुम्हाला पूर्ण दाखवतो त्याच्यामध्ये. तर आपला हा ब्लॉग क्लासपर्यंत पाहिजे आणि हा ब्लॉग कसा वाटतो आपल्याला कमेंट करून नक्की सांगा. आणि लाईक आणि कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही. आपले नवीन नवीन ब्लॉग असे येत राहतील तर आपल्या चॅनलला सपोर्ट करा पब्लिक. आपल्याला एकदम भारी आर्मी बनवायची. मस्त आम्ही काय आता गावात आलो होतो इथं थोडंफार वस्तून ते घेतल्या आम्ही तर दादा येऊन गेलेला आहे. आपण मस्त तर जाऊ. तुम्हाला ब्लॉग कसा वाटतो आपल्याला कमेंट करून नक्की सांगा. जसं की तुम्हाला माहिती असेल पब्लिक आपण पूर्ण तुम्हाला किती भारी वाटतं म्हणजे तो पहिला शॉट घेतला आपण पूर्ण कार्यक्रमाचं किती भारी डेकोरेशन वगैरे केलं आहे. आम्ही दोघे भाऊ मस्त इथं बसलो होतो मागच्या साईडला कारण की पुढं सगळ्या लेडीज बसल्या आहेत म्हणून. आणि इकडे मस्त कॅमेरामॅन वगैरे सगळे शूट चालू होतं. मग काय पब्लिक आम्ही मस्त आहे ना ड्रिंक वाटवतो म्हणजे ज्यूस वाटवतो स्लाईज मँगोची. तर पूर्ण आम्ही एकच जण नाही आम्ही डायरेक्ट 4-5 जण वाटत होतो त्याच्यामुळे खूप मजा वाटत. मी म्हणजे ब्लॉगमध्ये आवाज वॉइस नंतर टाकली कारण की तिथे ना गाणे चालू होते आणि ते गाणे तुम्हाला तर माहिती आहे आपल्या यूट्यूबला चालत नाही म्हणून मी नंतर वॉइस टाकला पब्लिक त्याच्यामध्ये. तर मस्त आम्ही काही 4-5 भाऊ मस्त ते डान्स वगैरे चालत होता. आम्ही फोटोशूट वगैरे सगळं केलं इथं ज्यूस वगैरे वाटले पब्लिक. डान्स पब्लिक एकदम भारी चालू होता इथं. मग काय आम्ही बी एन्जॉय करत होतो इथं मस्त. मलाच पकडतो पब्लिक सगळ्यात तुम्हाला तर माहिती आहे असं फोटोशूट करायला व्हिडिओ शूट करायला सगळेजण. वो अलग ही लेवल का बंदा था. तर पब्लिक आपण मस्त फर्स्ट टाइम आपण याच्यामध्ये बॅकग्राऊंडला असे आवाज नॉईस टाकलेले एकदम भारी भारी कॉमेडीचे. इकडे काय मस्त फोटोशूट वगैरे चालू होतं आपल्या काकांचं म्हणजे भावांच्या सोबत. आणि पे डिप्रेशन मध्ये बसले त्याच्यामध्ये आपण एक डिप्रेशन वाले टाकलेलं आहे आपण खूप भारी इथे. मग काय आम्ही सगळ्यांचे फोटोशूट वगैरे केले पब्लिक. आणि 2 जण इकडे असं मस्त मोबाईल मध्ये काय करत त्यांना त्याचं न माहिती. हा ब्लॉग कसा वाटतो बघा आपल्याला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपण काही नवीन नवीन ट्राय करत राहू असे नवीन ब्लॉग आणण्यासाठी. मी इथं का बोललो नाही कारण की तो साऊंड चालू होता म्हणून मी नंतर बोललो इथं बॅकग्राऊंड मध्ये. मग काय मस्त इकडे बाहेरून जातो वापस खायसाठी बाबली. इकडे बी एक आपण फनी याचं टाकलेलं आहे. आम्ही काय केलं एक डब्बा घेतला तो ते पॅकिंग डब्बे होते त्याच्यावर आम्ही 4-5 भावांनी डायरेक्ट घेतला. एक डब्बा ओपन केला त्याच्यामध्ये चिवडा वगैरे समोसा होतं. मी पण काय पब्लिक मस्त खायला लागून जातो इकडे. आपण एकदम मजा करत होतो इथं. नंतर काय मस्त आम्ही इथं रील बनवत होतो आपण. आमची बी रील बनलेली पण त्यांच्याकडे आम्ही काय फक्त इकडे मी व्हिडिओ शूट करत होता. आपले आरुडाऊन वगैरे इकडे खेळत होते. शूट चालू होतं मस्त यांचं एकदम भारी. मग काय इकडे पाहिजे लहान लहान पोरं जास्ती खायला लागला मस्त करायला लागला एकमेकाला फुगे मारत होतो पब्लिक. मी यांचा बी शॉट टाकून दिला. आणि त्याच्यानंतर पब्लिक बा त्यांनी माझ्याकडे घेतला आणि डायरेक्ट दोन कॅमेरावाले म्हणजे आपले ओळखीचे तू पकड म्हणे तुला बी शिकवून आम्ही म्हणे. मग आपण त्यांच्याकडनं पकडायला लागतो मस्त लाईट वगैरे.
तो आपला लाल कलरचा लाईट होता दुसरी प्रकार होता लाईट मध्ये बी. चल म्हटलं आपण बी यांच्याकडून फोटोशूट करूनच घेऊ म्हटलं यांच्यावर चान्स करून घेऊ. यांच्या शूट चालू पण मला थांबवून दिले. तर पब्लिक आपले सगळे म्हणजे शूट वगैरे चालू आहे. नाही आता मला जाऊ देत नाही आता. नाही तू शिकवून गेले मला अडचण. तर आपलं असं सगळं झालेलं आहे. शूट वगैरे सगळं फंक्शन झालं. आता घरी चालू आपण. जो मैं तेरी यादों में तू कान तो नाही बोल. काय उद्या लास्टपर्यंत खात आणि असं वाटतं आपल्याला एकदम भारी आम्ही टाकतो. नमस्कार पब्लिक, आपण इथं सुरेंद्र डेअरी आलो तर साखरोडचं एकदम मोठं दुकान उघडलेलं आहे इथं. गाडी